Beautiful morning, friends. So, as we keep discussing in our meetings, एक point, a reminder I wanted to share with you, which is making a big difference. We tried it ourselves also in lot of gyms. सगळ्यात महत्त्वाचं की जेव्हा आपण हे सगळ्यात बेसिकली मॅनेजर्स, ट्रेनर्स, सेल्स टीम, हाऊसकीपिंग सगळ्यांसाठी आहे. मेंबरच्या रिलेशनशिपवरती हा अख्खा बिझनेस आहे आणि त्याला फ्लोअरवरती 2 ट्रेनर्स एवढ्या लोकांना लक्ष देणं खूप अवघड आहे, पॉसिबल नाही आहे. तर व्हॉट इज द बेस्ट वे टू हँडल अँड गिव्ह मेंबर सॅटिस्फॅक्शन एव्हरी सिंगल डे? द बेस्ट वे टू डू दॅट इज जेव्हा पण कुठला मेंबर जसा आज जिमच्या आत येतो तर फ्रंट डेस्क विश करतो गुड मॉर्निंग, जाताना विश करतो गुड डे, कसा झाला वर्कआउट, आल्यावर विचारतो अरे 2 दिवस आला नव्हता, कसे आहात तुम्ही, तब्येत ठीक आहे का तुमची. हाऊसकीपिंगनी जेव्हा पण येता जाता दिसेल कुठला मेंबर समोर आला की गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग असं विश करणं. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली जेव्हा पण तो मेंबर दार उघडून जिमच्या आत येतो तेव्हा प्रत्येक मॅनेजर आणि प्रत्येक ट्रेनर यांचं लक्ष त्या दाराकडे दिवसभर जेव्हा पण ते जिममध्ये आहेत, ड्युटीवरती आहेत, त्यांचं असलं पाहिजे की जेव्हा पण तो जिमच्या आत येतोय तेव्हा त्यांना जाऊन विश करणं, त्यांना जाऊन अशा रीतीने बोलणं, हे वाक्य म्हणणं की गुड मॉर्निंग, माझं नाव आनंद पंड्या, कसे आहात तुम्ही, आज काय वर्कआउट आहे तुमचा. मग तो वर्कआउट समजून घेणं, मग म्हणणं की ओके, काही मदत लागली तर माझं नाव आनंद आहे, मला सांगा, मी इकडे आहे तुमच्यासाठी. हे एक वाक्य बोलणं. त्याच्यानंतर त्यांचं वॉर्मअप करून घेतलं. वॉर्मअप झाल्यानंतर आपण नाही उभं राहून करून घेतलं तरी जर वॉर्मअप झाल्यानंतर त्यांना सांगणं की आपण आता आरबाउन्समध्ये एक प्रथा सुरू केली आहे की आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एका एक्सरसाइजवरती फोकस करणार आहे आणि त्याच्यात एक्सेल करायचं ट्रेनिंग देणार आहे प्रत्येक मेंबरला. तर हे काय आहे बेसिकली, तर आपण ह्याला ट्यूजडे चॅलेंजला एका वेगळ्या रीतीने प्रेझेंट करतोय मेंबर्सना. सो ह्याच्यामध्ये समजा या आठवड्याचं चॅलेंज असेल स्क्वॉट्स, तर आपण मेंबर्सना वॉर्मअप झाल्यानंतर चला आज मी तुम्हाला आजचा कुठला एक्सरसाइज आहे तो सांगतोय, तो एक्सरसाइज सांगणं कसं करायचा, त्याच्यानंतर तो एक्सरसाइज करून घेणं आणि नंबर ऑफ रेप्स एका रजिस्टरवरती, सो एक रजिस्टरवरती ते रेप्स लिहून घेणं की आनंद पंड्याने आज 20 स्क्वॉट्स केले. मग सांगणं की उद्या येऊन परत आपल्याला वॉर्मअप झाल्यावर हा एक्सरसाइज करायचा आहे, उद्या आपण 25 रेपिटेशनला टार्गेट करूया, मग परवा आपण 30 साठी टार्गेट करूया. असं टार्गेट ठेवून रोजच्या रोज त्याच्यामध्ये लिहून घेणं की माझ्या मेंबरचं किती झालेले आहेत रेप्स, हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याच्यानी असं एक वातावरण निर्माण होईल की ज्याच्यात एकतर प्रत्येक ट्रेनर प्रत्येक मेंबरचा एक तरी सेट घेईल आणि आल्यावर अशा रीतीने विश करणं आणि सांगणं की मी आहे, तुम्हाला काही लागलं तर मला बोलवा, माझं नाव आनंद. सो प्रत्येकाला ट्रेनरचं नाव माहिती असेल, प्रत्येक ट्रेनरला प्रत्येक मेंबर माहिती असेल, प्रत्येक मॅनेजरला प्रत्येक मेंबर माहिती असेल आणि त्यांच्याकडनं ते एक्सरसाइज करून घेणं. तो जो वीकली आपला जो एक्सरसाइज असणार आहे ऑटोमॅटिकली, आणि जेव्हा आपण त्यांना सांगू की मंगळवारी ह्या एक्सरसाइजची आपण एक कॉम्पिटिशन ठेवतोय की कोण सगळ्यात चांगलं करतंय आणि सगळ्यात जास्त रेपिटेशन्स करतंय, तर मंगळवारी जेव्हा रोज येऊन आपण त्याची प्रॅक्टिस घेतोय, आपण रोज रेकॉर्ड ठेवतोय की आज त्यांनी 20 रेप केले, 25 रेप केले, मंगळवारी तो व्यक्ती स्वतः येऊन म्हणेल की चला कॉम्पिटिशन चालू करूया, चेक करूया किती रेप्स आज होत आहेत. पूर्ण जोशमध्ये मेंटली प्रिपेअर्ड तो ह्या कॉम्पिटिशनसाठी येईल आणि इतकं सुंदर रीतीने हे एक ट्रेंड चालू होऊन जाईल अरबाउन्समध्ये की खरंच एक खूप मोठा डिफरन्स होईल रिटेन्शनमध्ये, मेंबर सॅटिस्फॅक्शनमध्ये. आणि त्यामुळे माझी ही विनंती आहे सगळ्या आपल्या टीम मेंबर्सना, मॅनेजर्सना की मेंबर आला दार उघडून आत, प्रत्येकाचं लक्ष दाराकडे. आत आल्यावरती त्याला जाऊन विश करणं प्रत्येकाने, तो आपल्यापर्यंत यायची वाट बघणं नाही. तो जर डायरेक्ट कार्डिओमध्ये गेला तर तिकडे जाणं, तो जिथे जाईल तिथे जाऊन चेहऱ्यावरती छान स्माइल ठेवून गुड मॉर्निंग, माय नेम इज आनंद पंड्या, आज काय वर्कआउट आहे तुमचा, नाव माहीत नसेल तर नाव विचारून घ्या आणि मग सांगा की ओके, काही वर्कआउट करत असताना मदत लागली तर मला सांगा, मी इथेच आहे तुमच्यासाठी. वॉर्मअप करा. आपण एक नवीन प्रथा चालू केली आहे अरबाउन्समध्ये फिटनेसमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी. तर प्रत्येक आठवड्याला आपण एका एक्सरसाइजच्या इम्प्रूव्हमेंटवरती काम करतो. या आठवड्याची एक्सरसाइज आहे स्क्वॉट्स. वॉर्मअप झाल्यावर मी तुम्हाला भेटीन आणि तुम्हाला मी ते शिकवतो.
वॉर्मअप झाला की छानपैकीने स्क्वॉट्स करून घेणं, टेक्निक समजवणं, फॉर्म अँड टेक्निक सांगणं, ब्रीदिंग सांगणं, एक्सरसाइज करून घेणं आणि नोट करणं की आज किती रेप्स केले. आज मी तुमचं नोट केलंय, उद्या आलात की आपण परत नोट करूया, असं आठवडाभर ह्याच्यावरती आपण काम करूया. आणि मग बुधवारी मंगळवारी आपलं एक ट्यूजडे चॅलेंज आहे, जेव्हा हा एक्सरसाइज आपण सगळे मेंबर्स जिमचे परफॉर्म करतात आणि आपण त्याच्यात अवॉर्ड देतो. तर लेट्स डू दिस टुगेदर. हे एवढं जर आपण रोज करत राहिलो, अमेझिंग सर्व्हिस, आणि हे 100% नक्कीच होऊ शकतं. अगेन एक गोष्ट सांगतो, तो मेंबर आला आणि त्याला एका मॅनेजरनी जाऊन विश केलं, आपण बघितलं, तर मग आपण जायची गरज नाही, असं नाही. प्रत्येक मेंबरला प्रत्येक ट्रेनर आणि प्रत्येक मॅनेजरनी जाऊन भेटून, हँडशेक करून, फिमेल असेल तर आपण नमस्कार करू शकतो, मेल असेल तर हँडशेक करून, त्यांना विश करून हे सांगणं खूपच आपल्यासाठी एकदम म्हणजे गेम चेंजर राहणार आहे. तर आय वॉन्ट एव्हरीबडी की याच्यावरती लक्ष द्या, फोकस करा, एकमेकांना आठवण करा, कारण नवीन गोष्ट करायला आपण विसरत असतो. ऑल द बेस्ट, एन्जॉय द डे, कीप स्प्रेडिंग फिटनेस.